Hello friends, today we want to see the section 1 prose 1.1 and astrologer's day, which is also written by the well-known writer R.K. Narayan. Rasipuram Krishnaswamy Iyer Narayan Swamy was one of the best-known novelists among Indian English writers. He is the author of 14 novels, 5 volumes of short stories, and a number of travelogues, and has a collection of non-fiction to his credit. He also wrote his memoir named as My Days. Narayan created the imaginary town of Malgudi, where realistic characters in a typically Indian setting lived and unpredictable events. His stories are grounded in compassionate humanism and celebrated the humor and energy of ordinary life. His stories are characterized by a simple style and subtle humor. Narayan was introduced to American readers in 1952 by the Michigan State University Press. These include Swamy and Friends, The Bachelor of Arts, The Dark Room, and Astrologer's Day and other stories. Mr. Sampath, The Financial Expert, Waiting for the Mahatma, The Guide, and many other books. His novel The Guide won him Sahitya Academy Award in 1961, the most coveted literary honor in India. His writing is distinguished by humor and unoffending irony, a unique idealness, and a simplicity which is utterly charming and authentic. Narayan typically portrays the peculiarities of human relationships and the ironies of Indian daily life. His style is graceful, marked by genial humor, elegance, and simplicity. Now, we have to start the lesson and astrologer's day. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of a dozen cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of Palmyra writing. His forehead is resplendent with sacred ash and vermilion, and his eyes sparkled with a sharp abnormal gleam, which was really an outcome of a continual searching look for customers, but which his simple clients took to be a prophetic light and felt comforted. तर या ठिकाणी आपण या स्टोरीमध्ये काय पाहणार आहोत, तर यामध्ये या ठिकाणी 2 कॅरेक्टर महत्त्वाचे आहेत. तर या ठिकाणी पहिला आहे या ठिकाणी हा ॲस्ट्रॉलॉजर, आणि दुसरा या ठिकाणी जो आहे तो म्हणजे गुरुनायक. तर त्यांनी या ठिकाणी ॲस्ट्रॉलॉजरच्या ठिकाणी की ठेवण कशी आहे हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पंक्च्युअली ॲट मिड डे म्हणजे दिवसाच्या ठिकाणी माध्यान्हामध्ये या ठिकाणी ही ओपन हिज बॅग अँड स्प्रीड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. आता प्रोफेशनल व्यावसायिक त्याचं साहित्य आहे, हे साहित्य त्यानं ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे त्यानं, विच कन्सिस्टेड ऑफ अ डझन काउरी शेल्स. काउरी म्हणजे या ठिकाणी एक ॲनिमल सी या ठिकाणी जे आहे, सी ॲनिमल जो आहे की त्याच्या ठिकाणी जे शेल्स म्हणजे कवच जे आहेत ते कवच ठेवलेले आहेत एक डझनभर. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ, एक असा चौकोनी तुकडा ठेवलेला आहे कपडाचा, विथ ऑब्स्क्युअर, आणि त्या कपड्यावरती या ठिकाणी विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट, की त्याच्यावरती या ठिकाणी मिस्टिक चार्ट्स की आपण या ठिकाणी जे न समजण्यासारखे अशा प्रकारचे चार्ट आहेत ते त्याच्यावरती ठेवलेले आहेत. अ नोटबुक अँड अ बंडल ऑफ पल्मायरा रायटिंग. नोटबुक एक पुस्तक आहे, एक वही आहे एक, आणि अ बंडल ऑफ पल्मायरा रायटिंग, आणि त्याच्यावर या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारच्या ठिकाणी एक जो पाम वृक्ष आहे त्याच्या ठिकाणी, ते पल्मायरा म्हणजे काइंड ऑफ पाम वृक्षाच्या ठिकाणचं जे पान आहे ते त्याच्यावरती ठेवलेलं आहे. अँड म्हणजे एवढं साहित्य तिथे ठेवलेलं आहे त्याच्यानंतर हिज फोरहेड म्हणजे कपाळ. हिज फोरहेड वॉज रिस्प्लेंडेंट विथ सॅक्रेड ॲश अँड व्हर्मिलियॉन, की त्याच्या कपाळावरती या ठिकाणी एकदम ब्राईट अशा प्रकारचं या ठिकाणी
चमकदार अशा प्रकारचं, इम्प्रेसिव्ह अशा प्रकारचं आणि ॲश म्हणजे राख आपण त्याला लावलेली आहे, आणि सॅक्रेड म्हणजे पवित्र अशी राख, होली ॲश त्याला आपण म्हणणार नाही, आणि व्हर्मिलियॉन म्हणजे शेंदूर या ठिकाणी तिथं लावलेलं आहे. अँड हिज आईज स्पार्कल विथ अ शार्प अबनॉर्मल ग्लीम, त्याचे डोळे या ठिकाणी स्पार्कल विथ अ शार्प अबनॉर्मल ग्लीम, की एकदम विशिष्ट प्रकारची चमक या ठिकाणी त्याच्या डोळ्यामध्ये आहे, विच वॉज रिअली अँड आउटकम ऑफ अ कंटिन्युअल लुक फॉर कस्टमर्स, आणि तो सारखा या ठिकाणी आपल्या गिराईकांच्या शोधामध्ये आहे. बट विच हिज सिम्पल क्लायंट्स टूक टू बी अ प्रॉफिटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेड. द पॉवर ऑफ हिज आईज, त्याच्या डोळ्यांच्या ठिकाणी जी चमक आहे, पॉवर आहे, ती वॉज कन्सिडरेबली एन्हान्स्ड बाय their position placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. Even a half-wit's eyes would sparkle in such a setting. To crown the effect, he would saffron-colored turban. त्यांना या ठिकाणी डोक्यावरती या ठिकाणी एक सॅफ्रॉन कलर म्हणजे भगव्या रंगाचा या ठिकाणी जो टर्बॉन म्हणजे फेटा या ठिकाणी परिधान केलेला आहे, अराउंड हिज हेड, त्याच्या डोक्याभोवती. दिस कलर स्कीम नेव्हर फेल, आणि ही त्याचा रंगसंगती आहे की त्यांना या ठिकाणी घातलेला फेटा की तो या ठिकाणी ही रंगसंगती या ठिकाणी कधीही फिकी पडू शकणार नाही अशा प्रकारची होती. पीपल वेर अट्रॅक्टेड टू हिम, सगळे लोक त्याच्याकडे आकर्षित होते. ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस ऑर दहलिया स्टार, कशासारखे अट्रॅक्ट होते ते की जसं या ठिकाणी की डेलिया किंवा कॉस्मॉसच्या फुलांकडे जशा मधमाशा आकर्षित होतात, तसे लोक या ठिकाणी त्याच्याकडे आकर्षित होत असत. ही सॅट अंडर द बोज ऑफ स्प्रेडिंग टॅमरिन ट्री विच फ्लँक्ड अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क, की त्यानंतर या ठिकाणी की तो एका झाडाखाली बसलेला आहे, रस्त्याच्या कडेला आहे. टाउन हॉल पार्क जो आहे त्याच्या रस्त्याच्या कडेला या ठिकाणी खूप या ठिकाणी अशी चिंचेच्या झाडाच्या फांद्या या ठिकाणी आहेत, त्या फांद्याखाली सावलीमध्ये तो बसलेला आहे. ही सॅट अंडर द बोज ऑफ अ स्प्रेडिंग टॅमरिन ट्री विच फ्लँक्ड अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज, आणि हा जी जागा आहे या ठिकाणी एकदम चांगल्या प्रकारची, त्या जागेचं एक विशिष्ट अशा प्रकारचं महत्त्व होतं. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. अ सर्जिंग क्राऊड रस्त्यावरती अमाप गर्दी आहे. वॉज ऑलवेज मूविंग अप अँड डाऊन, खूप या ठिकाणी जी गर्दी आहे ती गर्दी या ठिकाणी कमी जास्त होत आहे. दिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, टिल नाईट रात्रीपर्यंत या ठिकाणी ती गर्दी तिथं ओसंडून वाहत आहे. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स, वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी व्यवसाय आणि उद्योगधंदे वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. आता कोणकोणते उद्योगधंदे आहेत तिथं? मेडिसिन सेलर म्हणजे या ठिकाणी तिथं औषधांच्या ठिकाणी विक्रेते आहेत, दुकानं आहेत. सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, की ज्या चोरलेल्या वस्तू आहेत, लोखंडी वस्तू आहेत, भंगारच्या वस्तू ज्या आहेत की त्यांच्या ठिकाणी तिथं विक्रेते बसलेले आहेत. मॅजिशियन्स, जादूगार, मॅजिशियन्स अँड अबव्ह ऑल, आणि त्याचबरोबर या ठिकाणी इतरही तिथं बसलेले आहेत. अँड ऑक्शनर ऑफ चीप क्लोथ, तिथं या ठिकाणी आणखीन की कपड्यांचा लिलाव करणारी व्यक्तीसुद्धा तिथं बसलेली आहे, तो पण तिथं लिलाव चालू आहे. हू क्रिएटेड इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाऊन, की ज्या ठिकाणी या ठिकाणी संपूर्ण शहरातली या ठिकाणी जी दिवसभर जी गर्दी आहे ती तिथं झालेली आहे. नेक्स्ट टू हिम in vociferousness came a vendor of fried groundnut who gives his wear a fancy name each day, calling it Bombay ice cream one day, and on the next Delhi almond, and on the third Raja's delicacy, and so on and so forth. And people flocked to him. A considerable portion of this crowd dallied before the astrologer too. Okay, we have to see in the next lecture.